महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका. शरद पवार आणि अजितदादांच्या भेटीनंतर या बड्या नेत्यांनी घेतली मोदींची भेट. आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्ष जुने राजकीय वैर मिटवत एकत्र आले. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अचानकपणे एकाच गाडीतून प्रवास करत ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नवी दिल्लीतील निवासस्थानी गाठल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला 24 उलटत नाही तोच आणखी एक मोठा राजकीय घडामोडी दिल्लीत घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर खासदार प्रफुल्ल पटेल हे कायमचे दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी आणि अजित पवार यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. गुरुवारी सकाळी संसदीय पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान मोदी आणि खासदार प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण भेट पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होतो. त्याचमुळे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.